आपण पाहत आहात सूर्यप्रकाश जनहित न्यूज, सदैव जनतेच्या हितासाठी। डोंगराळ येथील घटनेच्या निषेधार्थ अन्य अत्याचार विरुद्ध लढा, सामाजिक संघटना आक्रमक। बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या। बातमी सविस्तर। काही दिवसापूर्वी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात असलेल्या डोंगराळे गावात एका 3 वर्षीय बालिकेवर नराधमाने लैंगिक अत्याचार करत तिची निर्घृण हत्या केली होती। या घटनेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता आणि सर्व स्तरावरून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत होता। याच पार्श्वभूमीवर आज धुळ्यात अन्याय अत्याचार विरुद्ध लढा या सामाजिक संघटनेच्या वतीने बालिकेवर अन्याय अत्याचार करणाऱ्या नराधमाला तत्काळ फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करीत धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जोरदार निदर्शने केली। डोंगराळे येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सदर आरोपीला ताब्यात घेतले असून या संदर्भात तत्काळ फास्ट ट्रॅक कोर्टात सदरचा खटला चालवून या नराधमाला तत्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि महाराष्ट्रात घडलेल्या इतर घटनांच्या पार्श्वभूमीवर देखील तत्काळ राज्य शासनाने ठोस पावले उचलावी अशी मागणी करीत धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अन्याय अत्याचार विरुद्ध लढा या सामाजिक संघटनेच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली। सूर्यप्रकाश जनहित न्यूज, ब्युरो रिपोर्ट, सुरेश बागुल, धुळे। जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातील 3.5 वर्षीय चिमुकली यज्ञा हिच्यावर नराधमाने बलात्कार करून दगडांनी ठेचून तिची हत्या करण्यात आली। तरी आम्ही सर्व महिला व पुरुष या घटनेचा निषेध करतो आणि आरोपीला कठोर शिक्षा व्हावी याच्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना आज निवेदन देण्यासाठी उपस्थित झालो आहे। तरी अशी आमची मागणी आहे, शासनाने लवकर फासकाढावर हे प्रकरण चालवावे अशी विनंती आहे। आज आम्ही कलेक्टर मॅडमांना निवेदन देत आहे। डोंगराळे गाव येथील जी घटना झाली आहे, 3.5 वर्षाची चिमुकलीचा बलात्कार करून तिची निर्दयपणाने हत्या करण्यात आली आहे। तरी त्या नराधमाला फाशी व्हायला पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि हेच आम्ही मागणी करतोय आणि मॅडमांना आज निवेदन देतोय। आपण पाहत आहात सूर्यप्रकाश जनहित न्यूज, सदैव जनतेच्या हितासाठी।